मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 30 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू आणि राघव कॉलेजमध्ये येतात। कॉलेजचे प्रिन्सिपल सिंधूचे मार्क्स पाहून खूपच खुश होतात आणि तिचं अभिनंदन करत म्हणतात की तू जशी महाराष्ट्रामधून पहिली आलीस तशीच यापुढे आमच्या कॉलेजमधूनही पहिली यावी अशी माझी इच्छा आहे। तुझ्यासारखे हुशार विद्यार्थी जेव्हा या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला येतात तेव्हा खरंच खूप आनंद होतो आणि त्यांचं हे बोलणं ऐकून सिंधूही खुश होते। तर राघवही त्यांचे आभार मानत म्हणतो की तुमची इच्छा सिंधू नक्की पूर्ण करेल। तर प्रिन्सिपल सर त्याला म्हणतात, खरं तर तुमचंच कौतुक करायला हवं, तुम्ही लग्नानंतरही सिंधूला शिक्षणाची परवानगी दिली आणि तिचं ॲडमिशन करून द्यायला स्वतः आलात, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। त्यामुळे सिंधू हसून राघवकडे पाहते तर राघव म्हणतो, मी खूप काही केलं नाही सर, खरं तर सर्व क्रेडिट सिंधूचं आहे, खूप मेहनत घेतली आहे तिने। तर प्रिन्सिपल सर म्हणतात, आय एम शुअर हे तुमच्या बायकोवरचं प्रेम बोलतंय, तुम्हाला सिंधूचा किती अभिमान आहे ते तुमच्या बोलण्यातून कळतंय मला। तुम्ही दोघंही एकमेकांना अशीच कायम साथ देत राहा। आणि ते ऐकून राघव आणि सिंधू एकमेकांकडे पाहतच राहतात। तर दुसरीकडे राजश्री घराची साफसफाई एकटीनेच करत असते। तिला आज मंदिरामध्ये अन्नदान करायचे असते, पण या कामामुळे तिला मंदिरात जाणंही शक्य होत नाही आणि त्यामुळे ती दुःखी असते। तितक्यात रुक्मिणी तिथे विचारते, राजश्रीबाई डोक्यात उजेड पडला की नाही अजून? त्यावर राजश्री आता काय झालं म्हणून विचारते। तर रुक्मिणी म्हणते, घ्या पालत्या घड्यावर पाणी। आणि ती राजश्रीला सांगते की त्या मुलीला जर तू कॉलेजला जायची परवानगी दिली तर तुझीही अशी अवस्था होणार आहे, म्हणजे ती मुलगी रोज नटून थटून कॉलेजला जाईल आणि तू बस घरातील कामं करत, ती तुला तिच्या पायाच्या अंगठ्याखाली दाबून ठेवेल। या घरामध्ये तुला स्वतःचं असं काही स्थान उरणार नाही, कळतंय का काही? मात्र त्यावर राजश्री म्हणते की वहिनी, असं काही होणार नाही, ही जी साफसफाई तुम्ही मला करायला सांगितली आहे ते काम नाही तर शिक्षा आहे, योग्य गोष्टीला पाठिंबा दिल्याची। मात्र तितक्यात रजनी आत्या तिथे काही व्यक्तींना घेऊन येते आणि त्यांना सांगते की हे आमचं घर, ते तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे, एकदम डीप क्लीन व्हायला हवं आणि ती त्यांना काम सुरूही करायला सांगते। पण रुक्मिणी त्यांना थांबवत रजनीला हे सगळं काय आहे म्हणून विचारते। तर रजनी आत्या म्हणते, असं काय करता वहिनी, तुम्हीच राजश्री वहिनीला म्हणालात ना की घरामध्ये खूप घाण जमा झाली आहे, स्वच्छतेची गरज आहे, म्हणून ही प्रोफेशनल माणसं आणली आहेत, सगळं एकदम स्वच्छ करून टाकतील, अगदी चकाचक, घर एकदम स्वच्छ होईल आणि तेही राजश्री वहिनीपेक्षा कमी वेळात। आणि त्यामुळे रुक्मिणी राजश्रीला म्हणते की मी तुला एक छोटंसं काम सांगितलं होतं, तेही तुला करता आलं नाही का? तू त्याच्यासाठी बाहेरून माणसं बोलावलीत का? मात्र त्यावर रजनी म्हणते की नाही, तिने नाही बोलावली, मीच बोलावलीत। त्यावर रुक्मिणी का म्हणून विचारते तर रजनी म्हणते, कारण राजश्री वहिनीला हे सर्व माहीत नाही आणि तुम्हालाही माहीत असेल की नाही आय डाऊट, कारण तुम्ही सुद्धा तितक्या पुढारलेल्या विचारांच्या नाहीत ना। पण तरीही तुमच्या माहितीसाठी सांगते, या सर्व सर्व्हिसेस ॲपवर सुद्धा मिळतात। आणि ती रुक्मिणीला टोमणा मारत म्हणते की या घरामध्ये खूपच जळमटं झाली आहेत, आता साफ करायलाच हवीत। आणि त्यामुळे रुक्मिणी रागातच तेथून निघून जाते। तर ते लोकही त्यांच्या कामाला सुरुवात करतात। तर राजश्रीच्या डोळ्यात पाणी येते, ती रजनीचे आभार मानते। तर रजनी म्हणते, वहिनी इथून पुढे मी कायम तुझ्या बरोबर असेल। आणि त्यामुळे राजश्री आनंदाने तिला मिठीच मारते। तर दुसरीकडे राघव आणि सिंधू ॲडमिशन घेऊन कॉलेजमधून निघालेले असतात। मात्र सकाळपासून काही खाल्लेलं नसल्यामुळे सिंधूला चक्कर येते, ती एका जागी बसते। तर राघव तिच्यासाठी काहीतरी खायला आणायला जातो, पण बराच वेळ झाला तरी राघव आला नाही, म्हणून सिंधूही त्याला शोधायला जाते। तर राघव थोड्याच वेळात पुन्हा त्या ठिकाणी येतो, पण सिंधू तिथे नाही हे पाहून तो खूपच काळजीत पडतो। तो तिला सर्वत्र आवाज देत शोधत असतो। तर दुसरीकडे सिंधूही राघवला शोधत असते, दोघांचीही चुकामुक होते, दोघेजणही खूप टेन्शनमध्ये येतात। त्यात सिंधूकडे मोबाईलही नसतो, राघवचा नंबरही तिला पाठ नसतो आणि घरचा पत्ताही माहीत नसतो, त्यामुळे ती खूपच घाबरते। ते दोघे एकमेकांना सगळीकडे आवाज देत शोधत असतात। सिंधू एका वेगळ्याच व्यक्तीला राघव सर म्हणून थांबवते,
तर राघवसुद्धा एका वेगळ्याच बाईला सिंधू म्हणून आवाज देतो. त्यानंतर सिंधू एका रिक्षावाल्याला तिला कर्वे रोडला सोडायला सांगते. मात्र तिच्याकडे पैसेही नसतात आणि त्यामुळे तो रिक्षावाला नकार देतो आणि तेथून निघून जातो. मात्र तिथे बऱ्याच वेळापासून एक माणूस सिंधूला पाहत असतो. तो रिक्षावाला निघून गेल्यानंतर तो तिथेच सिंधूला विचारतो की मॅडम तुम्हाला कर्वे रोडला जायचं आहे का? त्यावर सिंधू हो म्हणते. तर तो माणूस तिच्याकडे पाहत हसतच म्हणतो की चला मग सोडतो मी तुम्हाला. त्यामुळे सिंधू घाबरून मनाशी म्हणते की बापरे, नक्की कोण आहे हा आणि याच्याबरोबर जाऊ की नको मी? पण त्यानंतर ती त्याला नकार देत म्हणते की नको दादा, तुम्ही जा, मी जाईल एकटी. मात्र तो माणूस काही ऐकत नाही. तो सिंधूच्या मागेच लागतो आणि त्यामुळे सिंधू खूपच घाबरते. पण तितक्यात राघव तिथे येतो. तो त्या माणसाला म्हणतो की तुला मॅडमला घरी सोडायची इच्छा आहे ना, आता मी सोडतो तुला जेलमध्ये. आणि त्यामुळे तो माणूस घाबरून तेथून निघून जातो. त्यानंतर सिंधू आणि राघवचाच वाद सुरू होतो. राघव तिच्यावर खूपच चिडलेला असतो. तर सिंधूही म्हणते तुम्ही मला एकटीला सोडून का गेलात? एकतर गेलात तर गेलात, स्वतः चूक केली आणि आता मलाच ओरडा. आणि त्यामुळे त्या दोघांची भांडणं खूपच वाढत जातात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला बरीच माणसंही जमा होतात. त्यांना असं वाटतं की राघव सिंधूला त्रास देत आहे, त्यामुळे ते त्याला सरळ मारायला पुढे येतात. पण सिंधू त्यांना थांबवत राघवचा हात हातात घेत म्हणते हा नवरा आहे माझा. आणि हे ऐकून राघव तिच्याकडेच पाहत राहतो. तर सिंधू त्या सर्व लोकांना तेथून जायला सांगते. तर राघव हसतच तिच्याकडे पाहत असतो. त्यामुळे सिंधू वैतागून म्हणते की काय झालं हसायला? कॉमेडी शो लागलाय का इथे? तर राघव म्हणतो तू आत्ता असं काहीतरी बोलली जे तू मला मानतच नाही. आणि त्यावर सिंधूला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. ती राघवकडे घरी जाण्याचा हट्ट करते. तर राघव तिचा हात हातात घेऊन म्हणतो आता परत माझा हात सोडू नको, म्हणजे हरवणार नाहीस तू. तितक्यात राजश्रीचा त्याला कॉल येतो. ती ॲडमिशनबद्दल विचारते. तर राघव सांगतो व्यवस्थित झाले ॲडमिशन आणि त्यामुळे राजश्री खुश होते. त्यानंतर ती त्यांना काहीतरी खाऊन घ्या म्हणून सांगते आणि फोन ठेवून देते. तर राघव सिंधूला सांगतो इथे जवळच एक हॉटेल आहे, आपण तिथे जाऊन जेवण करू. मात्र सिंधू त्याच्याकडे वडापाव आणि पाणीपुरी खाण्याचा हट्ट करते. पण राघव तिला नकार देत म्हणतो की हे असं काहीतरी खाऊन तू आजारी पडशील. मात्र सिंधू त्याच्याकडे हट्टच करते आणि माझं इथे कोणीच काही ऐकत नाही म्हणून रडायला सुरुवात करते. आणि त्यामुळे राघव नाईलाजाने तयार होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधूचा हट्ट पूर्ण करण्यासाठी राघव तिच्यासोबत पाणीपुरी खाण्यासाठी जातो. सिंधूसोबत तोही पाणीपुरी खातो. मात्र त्याला ती खूपच तिखट लागते आणि त्यामुळे सिंधूला खूपच हसू येते. त्यानंतर राघव तिच्यासाठी खूप सारे बलून्स घेऊन येतो आणि ते पाहून सिंधू खूपच खुश होते. त्यानंतर त्या आनंदातच तिचा तोल जातो. मात्र राघव तिला सावरतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.